समीरा उदास मनाने मोबाईलमध्ये आपल्या स्वर्गवासी नवऱ्याचा फोटो निहाळत होती. तेवढ्यातच तिची वहिनी मालविका बाहेरून घरात आली. बाहेर जोराचा पाऊस पडत होता, त्यामुळे ती छत्री घेऊन बाहेर गेली होती. मालविकाने पटकन छत्री बंद करून बाथरूममध्ये अडकवून ठेवली. मग हॉलमध्ये येऊन बरोबर समीराच्या समोर असलेल्या सोफ्यावर पाय पसरत बसली आणि म्हणाली, ऐक ना समीरा, एक कप कडक आलं घालून चहा आणून गरमागरम कांदा भाजी बनव. तेव्हा समीरा तिच्या तोंडाकडे पाहत राहिली. तेव्हा मालविका रागातच म्हणाली, आता माझे तोंड काय पाहत आहेस? एवढे दिवस मी तुला बसून खायला घातलं होतं ना. हे बघ, आता तुझ्या सासरकडचे लोक तुला तिथे ठेवून घेत नाहीत, म्हणजे तुला इथेच राहावे लागणार आहे ना. कधीपर्यंत तू अशीच बसून खाणार आहेस? घरातील कामे कर आणि उद्यापासून लोणचे पापड बनवून विकण्याचे काम सुरू कर, तेव्हा तुला जेवायला मिळेल. समीरा हैराण झाली. ती म्हणाली, वहिनी, माझ्या नवऱ्याला राजेशला जाऊन दिवस तरी किती झाले आहेत. मी नंतर ठरवेन की मला काय करायचं आहे. आता मला माझ्या दुःखाचा सामना तर करू दे. तेव्हाच तिचा भाऊ मोहित सुद्धा रूममधून बाहेर आला. रूमच्या आतून तो सुद्धा त्या दोघींचे बोलणं ऐकत होता. मोहितला पाहताच मालविका रागातच म्हणाली, आजकाल कोणती वहिनी आपल्या नंदेला आपल्या घरात टिकून देते? तू इथे आली आहेस तर मी जास्त काही बोलत नाही. वस्तीमध्ये लोणचे पापड बनवण्याचे काम चालू झाले आहे. तिथे एक महिलेची गरज सुद्धा आहे, जी तिथून सामान घेऊन ते काम चालू करू शकते. मी तर तिथे चौकशी करून आली आहे. तू उद्या तिथे जाऊन काम चालू कर, नाहीतर ती सुद्धा जागा भरली जाईल. मग माहित नाही तू काय करणार. शिक्षण वगैरे सुद्धा तुझे काही खास झालेले नाही, आणि इथे कुठे आजूबाजूला खास अशा कंपन्या सुद्धा नाहीत जिथे तू जाऊन काही काम करू शकतेस. त्यामुळे मी तुझ्यासाठी हेच काम शोधलं आहे. तू उद्यापासून तिथे जा. समीराच्या नवऱ्याला जाऊन आता कुठे 15 दिवस झाले होते. आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकून तिने आशेच्या नजरेने आपल्या भावाकडे पाहिले, परंतु तिचा भाऊ काहीच बोलला नाही. तेव्हा समीराच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडतच म्हणाली, दादा, तू काहीच बोलणार नाहीस का? मला माहीत आहे की आई बाबा या जगात नाही आहेत, परंतु तू तरी माझे दुःख समजून घे. वहिनी हे काय बोलत आहे? तुला माझी आत्ताची अवस्था अशी वाटते आहे का की मी आत्ता लोणचे आणि पापड बनवण्याचे काम करू? काय मला ह्या घरामध्ये आता 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा एवढा विचार करावा लागेल? तेव्हा मोहित म्हणाला, हो समीरा, तुझी वहिनी बोलत आहे ते अगदी योग्यच बोलत आहे. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मालविका मध्येच म्हणाली, पाहिलत ना ननंदबाई, आता तर तुझ्या भावाने सुद्धा सांगितलं आहे, त्यामुळे तुला कामावर जावेच लागेल. मोहितचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर तो 2 मिनिटासाठी स्तब्ध राहिला. कदाचित तो आपले बोलणे पूर्ण करण्यासाठी दुसरे शब्द शोधत होता. तो हळूच आपल्या बहिणीजवळ आला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला, हे बघ समीरा, तुझे दुःख मी समजू शकतो. अशा वेळी तूच काय, मला सुद्धा काही झाले असते तर अशा परिस्थितीमध्ये तुझी वहिनी सुद्धा घरातून बाहेर निघून काम करू शकली नसती. कदाचित तुझी वहिनी तुझ्या जागी नाही आहे ना, त्यामुळेच ती तुझे दुःख समजून घेऊ शकत नाही. मोहितचे हे शब्द ऐकताच मालविकाच्या रागाचा पारा चांगलाच चढला आणि ती म्हणाली, मोहित, तू हे काय बोलत आहेस? तेव्हा मोहितने आपल्या बायकोकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, तू आता मध्ये काही बोलू नकोस. अगोदर मला माझे बोलणे पूर्ण करू दे. हां, तर समीरा, मी हे म्हणत होतो की तुझी वहिनी अगदी बरोबर बोलत आहे. जर तुला फुकटचे जेवण घालायचे नसेल तर त्याची व्यवस्था मी करतो, त्यामुळे तुला फुकटचे जेवण सुद्धा खावे लागणार नाही. मग तो आपल्या बायकोकडे पाहत म्हणाला, मी आपल्या घरामध्ये एक भिंत बांधत आहे. भिंतीच्या ह्या बाजूला आपण राहूया आणि भिंतीच्या दुसऱ्या बाजूला समीरा राहील, आणि त्यासोबतच घराचा वरचा मजला भाड्याने देऊया. त्या पैशातून समीरा तिचा घर खर्च आरामात भागू शकेल. त्यामुळे तिला लोणचे पापड बनवण्यासाठी पाठवण्याची गरज नाही. आणि समीरा, तुला स्वतःला सांभाळण्यासाठी जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ घेऊन तू स्वतःला सांभाळ. बाबांचे विचार जुने होते, त्यामुळे त्यांनी तुला जास्त शिक्षण घेऊ दिले नाही. मी सुद्धा त्यावेळेला खूप छोटा होतो, त्यामुळेच काही करू शकलो नाही. पण आता तू पुन्हा तुझे शिक्षण चालू कर. तुला हे लोणचे पापड बनवण्याची काहीच गरज नाही. तू आत्मनिर्भर तर बनणार आहेस, परंतु वेगळ्या पद्धतीने. आपल्या भावाचे बोलणे ऐकून समीराने आपल्या भावाला मिठी मारली आणि जोरात रडू लागली आणि म्हणाली, दादा, आता माझी मानसिक स्थिती अशी नाही की मी काही करू शकेन. तेव्हा मोहितचा सुद्धा कंठ दाटून आला आणि तो म्हणाला, समीरा, मला चांगलेच माहीत आहे की तू कोणत्या परिस्थितीमधून जात आहेस. तुझ्या भल्यासाठीच तर मी हे सर्व काही करत आहे. आता तुला नाही शिक्षणाची गरज किंवा नाही कोणता विचार करण्याची गरज. तुझ्यासाठी मी आहे ना, तू चिंता करू नकोस. हे सर्व ऐकून मालविकाला जणू काही धक्काच बसला. मग ती विचार करू लागली की असाच आपल्या नंदेला घराचा
अर्धा हिस्सा मिळेल. मग ती चतुराईने म्हणाली, खरं तर मी असेच म्हणत होती की समीराचे कुठेतरी मन अडकून जाईल, पण जर तिला घरातून बाहेर पडून काम करायचे नसेल तर ठीक आहे. परंतु मोहित आपल्या बायकोच्या बोलण्यात येणारा नव्हता, कारण त्याला चांगलेच माहीत होते की आपली बायको आणि तिचे विचार कसे आहेत. त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी त्याने मजुरांना बोलून घराच्या अंगणापासून मधोमध एक भिंत उभी केली. समीरा आता दुसऱ्या बाजूला राहण्यासाठी गेली, त्यामुळे ती आता एकटी शांतपणे जगू शकत होती. तिचे मन काहीही करण्यास तयार नव्हते. त्यामुळे मोहित सकाळी लवकर तिच्याकडे जायचा आणि तिला जेवण बनवण्यासाठी सांगायचा आणि स्वतः सुद्धा तिची मदत करायचा. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर तो तिच्याबरोबर आठवणीने काही वेळ घालवत असायचा. तो आपल्या बहिणीच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देत होता. सोबतच त्याने समीराच्या 1-2 मैत्रिणींना सांगून सुद्धा ठेवले होते की अधूनमधून येऊन तिला भेटत जा. आजूबाजूचे लोक सुद्धा समीराला खूप आधार देत होते. हळूहळू समीराने 1 वर्षानंतर स्वतःला पूर्णपणे सांभाळले. तेव्हा तिच्या दादाने पुन्हा तिचे कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिले. तिला तिच्या जीवनामध्ये पुढे जात असताना पाहून तिच्या वहिनीला थोडे दुःख होत होते, कारण तिने खूप घाई करून घराच्या वाटण्या केल्या होत्या. परंतु जे लोक खूप जास्त लालची असतात त्यांच्याबरोबर नेहमी असेच होते. ती आपल्या नंदेला 2 वेळचं जेवण द्यावे लागत ते म्हणून स्वतःवरचे ओझे समजत होती. परंतु भावाने आपल्या बहिणीला तिचा हिस्सा देऊन हे दाखवले की ती सुद्धा या घराची तेवढीच हिस्सेदार आहे. असे इमानदार भाऊ जर प्रत्येक घरामध्ये असतील तर कोणत्याही बहिणीला दुःखाचे अश्रू ढाळण्याची गरज पडणार नाही. तर दुसरीकडे हळूहळू समीराने स्वतःला पूर्णपणे सांभाळले होते. पाहता पाहता तिचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले होते आणि तिने नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली. त्यामुळे ती आता कामावर सुद्धा जाऊ लागली होती आणि घराचे भाडे तर तिला मिळतच होते. आता भाड्याबरोबर तिच्या पगाराचे पैसे सुद्धा तिला मिळू लागले होते. एकदा ती तिच्या स्कूलमध्ये शिकवत होती. तिथेच मुलांना शिकवणारे टीचर गौतमने तिला फोन केला आणि ते म्हणाले, आज माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे माझा क्लास सुद्धा तूच सांभाळ. समीराने त्यावेळी त्यांची मदत केली. जेव्हा गौतमची तब्येत ठीक झाली आणि तो ड्युटीवर जॉईन झाला तेव्हा येताना त्यांनी आपल्या डब्यामध्ये समीरासाठी आलूचे पराठे बनवून आणले होते. समीराने जेव्हा पराठे खाल्ले तेव्हा ती म्हणाली, वा, पराठे खूपच टेस्टी आहेत, कोणी बनवलं आहे? तेव्हा तो म्हणाला, पराठा तर मीच बनवला आहे. मी घरी एकटाच राहतो, त्यामुळे सर्व कामे मला एकट्यालाच करावी लागतात. समीरा हैराण झाली आणि म्हणाली, काय तुमचे लग्न झालेले नाही? तेव्हा गौतम म्हणाला, माझे लग्न तर झाले होते, परंतु माझी बायको घरात मिळून मिसळून राहणारी महिला नव्हती. ती मला घरातून वेगळे राहण्यासाठी प्रोत्साहित करत होती, परंतु मी माझ्या वयोवृद्ध आणि आजारी आईला सोडू शकत नव्हतो. म्हणून तिने मला घटस्फोट दिला आणि निघून गेली. त्यानंतर 2 वर्षांनी माझी आई स्वर्गवासी झाली आणि त्यानंतर मी एकटाच राहतो. नातेवाईक सुद्धा दूर दूर राहतात, त्यामुळे कोणी भेटण्यासाठी सुद्धा येत नाही. बोलता बोलता गौतमच्या आवाजात एकटेपणा आणि त्याचे दुःख स्पष्टपणे जाणवत होते. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून समीराच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. जेव्हा गौतमने तिला तिच्या परिवाराबद्दल विचारलं तेव्हा समीराने त्याला सांगितलं की राजेश कशा प्रकारे तिला ह्या जगात एकटीला सोडून निघून गेला आणि तिच्या भावाने तिला कसा आधार दिला. दोघांनी एकमेकांना जाणून घेतल्यानंतर दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. त्यामुळे आता दोघे नेहमीच लंच टाइममध्ये सोबत बसून जेवण करू लागले होते. तर कधी कधी समीरा त्याच्यासाठी काही स्पेशल बनवून आणत होती, तर कधी गौतम तिच्यासाठी काही खास बनवून आणत होता. हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आता दोघांची ओळख होऊन 2 वर्ष झाले होते. एक दिवस गौतमने अगदी सहजतेने समीराला विचारलं की आपण दोघेही एकटेच राहतो, तर मग का आपण दोघे एकमेकांना आधार देऊ शकत नाही? जर तू म्हणत असशील तर आपण लग्न करूया आणि मोठ्या आनंदाने सोबत राहून एकत्र जीवन जगूया. त्यांचे बोलणे ऐकून समीरा विचार करू लागली, परंतु थोड्याच वेळाने तिने स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. तेव्हा गौतमने तिचा हात पकडला आणि डोळ्यात डोळे घालत समीराचे आभार मानले. धन्यवाद समीरा, तू मला तुझ्या जीवनामध्ये सामील करून घेण्यास होकार दिलास. तेव्हा समीरा हळूच म्हणाली, मला हे सर्व माझ्या दादाला सांगून त्याची सहमती घ्यावी लागेल. त्याच्या इच्छेविना मी पुढे कोणतेही पाऊल टाकू शकत नाही. तेव्हा गौतम हसतच म्हणाला, मग चांगल्या कामाला उशीर का? आजच संध्याकाळी मी तुझ्यासोबत घरी येतो. समीरा म्हणाली, नाही नाही, मी दादाला तुझ्याविषयी अगोदर सांगेन. गौतम म्हणाला, काही हरकत नाही, तू तुझ्या दादाबरोबर आरामात बोलून घे, माझं तर कोणीच नाही. तू जेव्हा बोलशील तेव्हा मी तुला घेण्यासाठी येईल. गौतमचे असे बोलणे ऐकून समीरा लाजली आणि त्याच्या हातातील आपला हात सोडून थोडी दूर झाली.
संध्याकाळी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा चहा पिण्यासाठी मोहित तिच्याकडे आला. त्याच वेळी तिने गौतमचा फोटो त्याला दाखवला आणि सर्व काही सांगितले. जर हा मुलगा तुझ्यासाठी योग्य असेल, तू त्याला नीट ओळखत असशील तर ठीक आहे, परंतु त्या मुलाच्या हातात माझ्या बहिणीचा हात देण्या अगोदर माझ्या पद्धतीने मला त्या मुलाची चौकशी करायची आहे. तेव्हा समीराने आपल्या भावाला मिठी मारली आणि म्हणाली, दादा, तू माझ्यासाठी जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल, कारण आजपर्यंत मी तुझ्याच आधारावर तर राहत आहे. मोहित आता खूप आनंदित होता, कारण आता त्याच्या बहिणीचा एकटेपणा दूर होणार होता. त्याने 1 आठवड्यामध्ये गौतमची सर्व चौकशी केली. सर्व काही चांगले होते, त्यामुळे त्याने त्या दोघांच्याही नात्याला होकार दिला. लवकरच त्या दोघांनीही कोर्टात जाऊन लग्न केले. मोहित आपल्या बहिणीसाठी खूप खुश होता. लग्नानंतर गौतम बरोबर जाण्याआधी समीराने आपल्या घराची चावी दादाकडे दिली आणि म्हणाली, दादा, आता ही भिंत तोडून घे, आता मला काहीच नको. परंतु मोहितने ती चावी पुन्हा तिच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, नाही बहिणी, माझ्या बहिणीचे माहेर कायमस्वरूपी सुरक्षित राहावे म्हणून हा हिस्सा तुलाच ठेवावा लागेल. हे घर फक्त वाईट वेळेत तुझ्या बरोबर नव्हते, तर चांगल्या वेळेत सुद्धा तुझ्या बरोबर उभे असेल, कारण ह्या घरामध्ये आईबाबांचे आशीर्वाद आहेत. समीराच्या डोळ्यात पाणी आले आणि ती विचार करू लागली. आजकाल संपत्तीवरून भावाभावांमध्ये मारहाण होते, पण इथे माझा दादा किती चांगला आहे, ज्याने स्वतःच्या बहिणीला त्याच्या संपत्तीतील हिस्सा दिला आणि कठीण काळात तो माझ्यासोबत उभा राहिला. उशिरा का होईना, परंतु आज समीराच्या जीवनात सर्व काही चांगले घडले होते. परंतु महत्वाची गोष्ट ही होती की कठीण काळात सुद्धा तिच्या भावाने तिची साथ सोडली नव्हती. आपली मुलगी कधीही कुणाला ओझं होत नाही. पडत्या काळात जर तिची साथ दिली तर ती नक्कीच पुढे जाऊन आत्मनिर्भर बनते, स्वतःच्या जीवनात पुढे जाते. परंतु काही लोकांचे विचार असे असू शकतात की कठीण काळात ते मुलीवर एवढा अत्याचार करतात की त्यांचे जीवन पूर्णपणे तुटून जाते. मग अशा मुली कायमस्वरूपी कोणावर तरी ओझे बनून राहतात आणि त्यांचे आयुष्य असेच जाते. इथे मोहितने आपल्या बहिणीची योग्य साथ दिली, त्यामुळे दुःखातून ती बाहेर आलीच, पण तिचे आयुष्य सुद्धा मार्गी लागले. आज ती सुखासमाधाने आयुष्य जगत आहे. तर तिच्या वहिनीने मालविकाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून घराचा अर्धा हिस्सा कायमचा गमावला. म्हणूनच आपल्या मुलींना, बहिणींना योग्य तो आदर देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा नेहमीच प्रयत्न करा. असे करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. देव अशा व्यक्तीला नेहमीच आनंदात ठेवतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.